नमस्कार, जय भीम. सहवासातील आठवले या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज मुंबईमध्ये वरळी नेहरू तारांगण येथे मोठ्या दिमाखात पार पडला. केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले, सीमाताई रामदासजी आठवले, सुशीलकुमार शिंदे, छगन भुजबळ, अविनाश महातेकर, साहित्यिक शरणकुमार लिंबाळे, राजा सरोदे, गौतम सोनवणे, पप्पू कागदे, सिद्धार्थ कासारे आणि चंद्रकांता सोनकांबळे यांच्यासह अनेक मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते. प्रवीण मोरे आणि चंद्रमणी जाधव यांनी या पुस्तकाची निर्मिती केली आहे. या संपूर्ण सोहळ्यामध्ये केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले यांचं संपूर्ण भाषण महाराष्ट्र संध्या यूट्यूब चॅनेलवर आपण पाहू शकता. धन्यवाद. गोड जास्त खाऊ देत नाही मी तसा कुणाचाही नाही हस्तक, मी तसा कुणाचाही नाही हस्तक, म्हणूनच आज माझ्यावर निघत आहे पुस्तक. माझं नेहमीच शांत असतं मस्तक, माझं नेहमी शांत असतं मस्तक, कारण माझ्याजवळ आहे जय भीमचा हस्तक. तसं मला लिहिणं फारसं नाही जमलं. तसं माझ्या धावपळीच्या कामामुळं मला फारसं लिहिणं नाही जमलं. साहित्यिकांशिवाय मला नाही जमलं. साहित्यिक जे आहे ते साहित्यिक विचारून चळवळीला दिशा देण्याचं काम करत असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जी आहे ही चळवळ अनेक साहित्यिकांच्या लेखणीनं बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा इतिहास लिहिला गेलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर नसते तर कदाचित आम्हाला पण विचारलं नसतं. आम्ही सगळे विशीच्या बाहेर राहणारे होतो. पिढ्यापासून अंधारामध्ये राहणारे होतो. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवला, त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी एकनिष्ठ राहू. पॅन्थर सारखी जी मुवमेंट आहे, आम्ही कुणावर अन्याय करणार नाही, पण अन्याय आम्ही सहन करणार नाही. समाजामध्ये समता प्रस्थापित झाली पाहिजे. जाती व्यवस्था जी आहे ती जाती व्यवस्था कायद्याने संपुष्टात आलेली आहे, ती कृतीमध्ये आली पाहिजे. यासाठी सातत्यानं संघर्ष करणं ही राष्ट्राची मुवमेंट. आणि त्या मुवमेंट मध्ये, त्या चळवळीमध्ये असंख्य कार्यकर्ते माझ्यासोबत आले. ही जी संपत्ती आहे, ही संपत्ती कार्यकर्त्यांची संपत्ती, जनतेची संपत्ती ही कुठल्याही संपत्तीपेक्षा सर्वोच्च संपत्ती आहे. आणि कार्यकर्त्यांनी माझ्यावर भरभरून प्रेम केलेलं आहे. या ठिकाणी आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब आलेले. काँग्रेस पक्षाच्या अलायन्सच्या काळामध्ये त्यांच्यासोबत माझे अत्यंत चांगले संबंध होते. आज मी नरेंद्र मोदींच्या सोबत असतानाही माझे त्यांच्यासोबत संबंध चांगले आहेत.
त्यांच्यासारखा समाजामध्ये, दलित समाजामध्ये जन्माला आलेला एक नेता, पोलीस डिपार्टमेंटमध्ये नोकरी केल्यानंतर राजकारणात आलेले सुशील कुमार शिंदे, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर ते दलित आहेत असं कोणाला वाटत नाही. दलित समाजामध्ये सुद्धा गोरे पान लोक अलीकडे मी अनेक कार्यकर्त्यांच्या लग्नाला जातो. आमच्या सगळ्या सगळे कार्यकर्ते महिला सुद्धा चांगल्या मेकअप करून येतात आणि त्या लग्नामध्ये गेल्यानंतर हे लग्न दलित समाजात आहे की नाही असं वाटतं. समाजामध्ये प्रगती होती आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे समाज इकॉनॉमिकली थोडा थोडा इम्प्रूव्ह होतो आहे. कार्यकर्ते सुद्धा हळूहळू असेना आपल्या पायावर उभे राहत आहेत. फार मोठ्या प्रमाणामध्ये संपत्ती जमा करता आली ना आपल्या कार्यकर्त्यांना. माझ्यासोबत फिरणे एवढी संपत्ती त्यांच्याजवळ आहे. माझ्याबरोबर फिरणे एवढी संपत्ती त्यांच्याकडे आहे. निवडणुकीमध्ये मात्र हरणे एवढी त्यांच्याकडे संपत्ती. निवडणुकीमध्ये आपल्याला अजूनही ताकदवार बनायचं आहे. या ठिकाणी प्रवीण दरेकर साहेब आलेले आहेत. मराठा समाजाचे ते नेते आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी पॅन्थरच्या काळामध्ये आम्ही केली होती. गावातून आलेला मी एक विद्यार्थी, माहित होतं की मराठा समाज हा सगळा श्रीमंत आहे. मराठा जमीनदार आहेत, राजकारणात आहेत, उद्योगपती सुद्धा आहेत. पण असंख्य मराठा कुटुंब ही आर्थिकदृष्ट्या मागासलेली आहे. त्यामुळे ओबीसीला आरक्षण मिळालं. छगन भुजबळ साहेबांचा लढा होता. छगन भुजबळ साहेब शिवसेनेमध्ये होते आणि शिवसेनेमध्ये ते असताना मला वाटतं शिवसेनेची भूमिका अशी होती की आरक्षणाच्या संबंधामध्ये पॉझिटिव्ह भूमिका शिवसेनेची होती त्या काळामध्ये. आणि ओबीसीला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी करणाऱ्या छगन भुजबळांना असं वाटलं की जर आरक्षणाला पाठिंबा शिवसेनेवर मिळत नसेल तर शिवसेनेमध्ये राहून उपयोग नाही, म्हणून ते शिवसेना सोडून काँग्रेस पक्षामध्ये आले होते. शरद पवार साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये मला समाज कल्याण खात्याचं मंत्री म्हणून जाण्याची संधी मिळाली होती. आणि छगन भुजबळ साहेब त्यावेळेला गृहनिर्माण मंत्री होते. उदाहरण दिलं की मला बांद्र्याला जो 2,500 फुटाचा जो प्लॉट मिळाला होता, भुजबळ साहेबांना अजूनही किती स्क्वेअर फुटाचं माझं जागा आहे त्यांच्या आठवणीमध्ये आहे. 2,500 फुटाचा एक प्लॉट मला त्यांनी दिला आणि त्यावेळेला मी म्हणतो की मला काय आवश्यकता नाही असं मी त्यांना म्हणत होतो. त्याने आग्रहाने ती ऑर्डर काढलेली होती. छगन भुजबळांच्या सोबत त्यांनी महात्मा फुलेंच्या विचाराशी निष्ठ राहून माळी समाजामध्ये जन्माला आलेले छगन भुजबळ हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये होते, काँग्रेसमध्ये होते. शरद पवार साहेबांच्या सोबत ते होते. शरद पवारांशी जसे त्यांचे संबंध अत्यंत चांगले होते तसे माझे संबंध चांगले होते. पवार साहेबांच्या मुळे मला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जाण्याची संधी मिळाली होती. सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये मी राहत असताना अचानक मला मंत्री बनण्याची संधी मिळाली आणि मंत्रिपदाच्या 5 वर्षाच्या काळामध्ये काय मी लक्ष दिलं नाही. फक्त इथं जागा मला मिळाली होती, घर नव्हतं. त्यामुळे मंत्रिपदी गेल्यानंतर मला चारकोपमध्ये एक आंदोलनाला जावं लागलं भाड्याने. नंतर मी इकडं आपलं घर नंतर बांधलं होतं बांधल्यामध्ये. तर छगन भुजबळ यांचा सुद्धा प्रवास जो आहे तो अत्यंत कठीण असा प्रवास आहे आणि अत्यंत संघर्षातून त्यांनी भुजबळ नॉलेज सिटी सुरू केली. त्यांचं MIT त्यांचं जे कॉलेज आहे ते त्यांचं इथं आहे. त्यांनी नाशिकमध्ये भव्य अशा पद्धतीचा
यशोगाईनं काँग्रेस उभा केलेला आहे. अशा पद्धतीचं त्यांचं मोठं काम आहे. आणि सुशील कुमार शिंदे साहेब तर त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली. त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं. त्यावेळेला असं झालं की 71 जागा आल्या होत्या राष्ट्रवादीच्या, 69 जागा आल्या होत्या काँग्रेसच्या. त्यावेळेला त्यांना शरद पवार साहेबांचं म्हणणं होतं की आम्हाला मुख्यमंत्री मिळालं पाहिजे. काँग्रेस पक्षाचं म्हणणं होतं की नाही आम्ही काही तुम्हाला मुख्यमंत्री देणार नाही, म्हणजे असं थोडा वाद होता. आणि सुशील कुमार शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आलेलं हे त्याचं सरकार होतं. सरकार म्हणजे ज्या जागा आपल्याला पूर्ण बहुमत मिळालं होतं त्यांना दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची संधी मिळायला हवी होती. त्यामध्ये 10-15 दिवस गेले. लगेच जर मंत्रिमंडळ झाला तर आपला नंबर लागत होता. लगेच जर झाला असतं तर बराचसा वेळ गेल्यानंतर त्यावेळेला आपला काही नंबर जरी लागला नाही तरी आपलं नेतृत्व जे आहे कोल्हापूर जिल्ह्यामधून आलेले आणि मुंबईमध्ये वस्तीवास असलेले सुशील कुमार शिंदे यांच्याशी माझे अत्यंत जवळचे संबंध होते. त्या काळामध्ये प्रवास करत असताना रेल्वेतून मी सोलापूरला गेलेलो आणि रात्री सिद्धेश्वर एक्सप्रेस जर मला मुंबईला जायचं असेल तर आपल्याला रिझर्वेशन नसायचं. आणि मग सुशील कुमार शिंदे साहेबांची आणि त्यांनी मला ओळखलं की ते म्हणायचे नाही तुमचं रिझर्वेशन नसेल तर तुम्ही या. आतमध्ये टीसीला ते माझे पैसे भरायचे आणि मला त्या ठिकाणी सेकंड इश्यूमध्ये जागा द्यायची. त्यांना मंत्रालयामध्ये भेटायला गेल्यानंतर काँग्रेसचे जरी नेते असले कार्यकर्ते तरी सुशील कुमार शिंदे साहेब अगोदर मला भेटायचे. तर माझ्यासोबत सगळी मागे गॅंग असायची माझी. मंत्रालयामध्ये मी गेलो की 5-25 लोक माझ्या पाठीमाग असायचे. आणि मंत्रालयामध्ये गेलो की मला काय तिथे सगळे बाहेरचे जे आपले चौकदार होते सगळे माझ्या ओळखीचे होते. मला कोणी अडवण्याची हिंमत नव्हती. मला अडवलं की मीच त्यांना अडवलं होतो. त्यामुळे ते मला लगेच आतमध्ये सोडायचे. एवढाच आहे. सुशील कुमार शिंदे साहेबांचा आणि माझा संबंध अत्यंत जवळचा राहिलेला आहे. नवीन दरेकर साहेब हे तर आमचे आता अत्यंत ऍक्टिव्ह असणारे प्रवक्ते आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासातले आहेत. ते पण विश्वासातले त्यांच्या विश्वासातले आहेत. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाच्या ज्या काही अडचणी असतील त्या पाण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली आहे. रिपब्लिकन पक्षाला काय जे कमी जास्त हवा असेल काही कमी द्यावे असतील आणि काही अडचणी असतील तर त्या अडचणी दरेकरांनी पाहिजे असं देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे. त्यामुळे फडणवीस दरेकर आपले ते पालकमंत्री आहेत तारखेचे आणि त्यांचं सुद्धा अत्यंत चांगलं काम आहे. अनेक वेळेला आपली बाजू जी आहे पक्षाची बाजू मांडताना ते अत्यंत चांगल्या पद्धतीने आपली बाजू मांडत असतात. टीव्हीवरती रोज ते आपल्याला पाहायला मिळतात. ते आहेत आपले शरण कुमार लिंबाळे आहेत. शरण कुमार लिंबाळे हे तर सोलापूरमधलेच आहे आणि त्यांनी अक्करमासी नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. लाभचरित्र जे आहे ते लिहिलेलं आहे. त्यांनी दलित प्रांतावरती पुस्तक लिहिलेलं आहे. रिपब्लिकन पक्षावरती पुस्तक लिहिलेलं आहे आणि माझ्यासोबत त्यांचे अत्यंत जवळ संबंध राहिलेले आहे. त्यामुळं शरण कुमार लिंबाळे आमच्या समाजाचे फार मोठे साहित्यिक आहे. त्यांना मोठी अनेक त्यांना अवॉर्ड मिळालेले आहे. ते सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित आहे. आणि या ठिकाणी आणि आपले मंदार भारती जे आहे हे मंदार भारती हे अत्यंत हुशार असणारे अशा पद्धतीचे पॉलिटिकल नेते नाही परंतु शिबिरामध्ये वर्कशॉपमध्ये कार्यकर्त्यांना अत्यंत चांगलं मार्गदर्शन करणारे ते आहे. त्यांचे आजोबा जे होते त्यांचे आजोबा हे त्यांचा आणि माझा अत्यंत चांगला परिचय होता. समाज कल्याण आपले बाळासाहेब भारती जे होते त्यांच्याशी माझे अत्यंत जवळ संबंध होते. अनेक वेळेला त्यांची माझी भेट व्हायची आणि समाज कल्याण खातं माझ्याकडे असल्यामुळं अनेक लोकांचा माझा संपर्क त्या काळामध्ये होता. तरी मंदार भारती सुद्धा या ठिकाणी आलेले आहे. त्यांचा बिझनेस तसा ते एव्हिएशनचा बिझनेस आहे आणि त्या पद्धतीनं ते अत्यंत हुशार असणारे अशा पद्धतीचे कार्यकर्ते आहेत. ते सुद्धा त्या कार्यक्रमाला आहेत. रिपब्लिकन पक्षाचे सगळे नेते
अविनाश मातेकर, राजा सरवदे आणि सगळे आपले कार्यकर्ते जे आहेत, सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे आज या हॉलमध्ये हा कार्यक्रम होतो आहे. प्रवीण मोरे हे जसे माझे श्री साहित्य असले तरी ते उपकार असणारे असे साहित्यिकी आहेत. त्यांनी आणि चंद्रमणी जाधव या दोघांनी पुस्तक लिहिलेलं आहे. हे 10 खंड येणार आहेत, पण आता अनेक खंडामध्ये आणि साहित्यिकांच्या मुलाखती, अनेक पॉलिटिकल लोकांच्या मुलाखती किंवा लेख ते आपण घ्यावे. आणि आपला हे 10 खंड आहे, त्या 10 खंडामध्ये आंबेडकरी चळवळीचा एक चांगला इतिहास जो आहे लोकांच्या समोर आणावा. त्यानंतरच्या चळवळीचा जो एक चांगला इतिहास आहे तो लोकांच्या समोर आणावा. रिपब्लिकन पक्षाची चळवळ ही कशी अजून मजबूत होऊ शकेल या संबंधातली जे काही आर्टिकल्स आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये असावे. अशा पद्धतीनं आपण चांगल्या पद्धतीने पुस्तक आपण चांगलं केलेलं आहे. 512 पुस्तक आहे, 500 रुपये किंमत आहे. आणि हे पुस्तक आपण विकत घ्यायला हरकत नाही आहे. छापायला बरेच पैसे गेलेले आहेत. त्यामुळे उत्तराखंड घ्यायचं असेल तर पैसे विकत घेतल्याशिवाय आपल्याला उत्तराखंड काही काढता येणार नाही. नाहीतर 10 खंड जाहीर करू उत्तराखंड अजिबात येणार नाही. यासाठी आपण सर्वांनी अशी नम्र विनंती करतो. आणि आज आपण या ठिकाणी सगळे आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतो. सगळे पाहुणे या ठिकाणी आले त्यांचे मी या ठिकाणी करतो आणि संपवतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. मला मंत्रिमंडळामध्ये दुसऱ्यांदा संधी मिळालेली आहे आणि तिसऱ्यांदाच मिळालेली असं नाही आहे. चौथ्यांदा सुद्धा मला मंत्रिपदाचा विषय नाही आहे, परंतु बाबासाहेब आंबेडकरांची मोहीम जी आहे सत्तेपर्यंत पोहोचलं पाहिजे, समाजाचं काम केलं पाहिजे, हीच बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा मुख्य उद्देश होता. आणि त्यामुळे मी काय मंत्रिपदासाठी गेलो असं अजिबात नाही. नरेंद्र मोदींच्या सोबत माझे संबंध चांगले आहेत. शरद पवारांच्या सोबत सुद्धा माझे संबंध चांगले आहेत. आणि सुधीर कुमार शिंदे यांच्यासोबत माझे संबंध चांगले आहेत. एकनाथ शिंदेच्या सोबत माझी दोस्ती आहे. अजितदादांसोबत माझी दोस्ती आहे. देवेंद्रजींबरोबर तर माझी अत्यंत चांगली दोस्ती आहे. आणि सगळे नेत्यांशी माझे अत्यंत चांगले संबंध आहे. त्यामुळं मी या ठिकाणी नरेंद्र मोदींचंही आभार व्यक्त करतो. कारण मला तिसऱ्यांदा माझ्या पक्षाचा लोकसभेमध्ये नसतानाही मला तिसऱ्यांदा संधी मिळालेली आहे. त्याबद्दल या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि संपवतो. प्रणाम, नमस्कार, जय भीम. आणि आता जे शिंदे साहेब बोलणार आहेत, सुशील कुमार शिंदे